नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर बघा घरात सगळे असते ना अशी मस्त मजा येते ना. दिवसभर एकटा असतो एवढं बोर होते ना, तुम्हाला खरं सांगतो एवढं बोर होते ना. मला ना समजत नाही मी ते बघून बघून माणूस किती मोबाईल बघणार. थोडं इकडं तिकडं बसलं, थोडं मोबाईल बघलं, थोडं मित्रांसोबत बसलं, हां बघून बघून टी व्ही पण माणूस किती बघणार. हां एवढं बोर होते. मग मी वाट बघतो माहिती का 4 वाजताची. कारण 4 वाजता पप्पा येतात, मस्त येतात, दूध पाकिट घेऊन येतात, चहा पितो आम्ही मस्त. आणि तसं चहा पिला मग मी जरा गच्चीवर बसतो, जरा फ्री वाटते, बसतो जरासं. मग नंतर ना मग 6-7 वाजले की आई येते. आई आली की मग जरासं आई बोलणं, राग करते, चिडचिड करते, मग ह्या दोघांची भांडणं होतात. हे प्रेम आहे मित्रांनो. भांडणं करून मी जवळ आहे, सोबत आहेत, तरी पण पप्पाला येतात जायला, पण ते जाऊ द्या. आणि ना मग तेव्हा मग ते बरं वाटते की हां आहेत, सगळेजण आहेत, सोबत आहेत, घरात आहेत. आणि जरा बरं वाटते ते बघ वाक्य नाही. आणि माझा जग्गू दिवसभर सोबत असते, नेहमी सोबत असते, कुठंच जात नाही. या मला सोमवार आहे, प्रजासत्ताक दिन आहे. आज मित्रांनो 26 जानेवारी, आज प्रजासत्ताक दिन आहे. जसा गुरुवार नव्या वर्षाच्या दिवशी आपल्याला गुरुवार आणि एकादशी आली ना, हा तसा आज आले. आणि 26 हा जानेवारी, 26 जानेवारी आहे मित्रांनो. भविष्यात आपण बघायला ते पहिल्यांदाच बघायला हे पहिल्यांदा आहे 26 जानेवारी. तरी असं खूप काही झाले तिथे. 12, 11 असे खूप झालेले. 11, 12, 13 असं काय झालं, असं बी झालेले कधी की नाही. 11, 12, 13 प्रजासत्ताक दिन झाला 26 जानेवारी खूप चांगलं जाणार आहे आपल्याला. काय मोजक्याच आहेत मित्रांनो, तुम्हाला सांगतो. असे काय रायमिंग जुळतात ना, हे मोजक्याच येतं. आता आधी का 26 झाले ना, तर असे पण ते पण सोमवार आलाय. प्रजासत्ताक दिन आहे आज. तरी आज आपण गेलो ना कुठं. मी गेलो, आई गेली होती, मी गेलो नव्हतो कुठं. कारण जे आमच्या टायमालाच होतं. आम्ही सकाळी मित्रांनो लवकर उठायचं, लवकर 5लाच, तुम्हाला खरं सांगतो 5 कपडे 5 वाजले ना, 5 वाजले की मला अशी म्हणजे रात्रभरच म्हणजे आता उद्या उद्या 26 जानेवारी आहे म्हणलं ना, शाळेमध्ये झेंडा वाढताना सकाळी तर तिथं सकाळी असं म्हणजे रात्री आईला एवढं परेशान करायचं. आई मला सकाळी उठवायचं, आई मला सकाळी उठव, काय बी कर, मला सकाळी उठव. मग एवढ्या थंडीमध्ये आई उठवायची, गरम पाणी करायची, मग आंघोळ करून आणि आम्ही डायरेक्ट झेंडावंदनला जात होतो. स्वच्छ कपडे, पांढरे ड्रेस इस्त्री करून, ते बी खाकी पॅन्ट होती ना. खाकी पॅन्ट मला ते मित्रांनो खरं सांगतो, खाकी पॅन्ट ना आवडलीच नाही यार. एवढी लाज वाटायची, तुम्हाला खरं सांगतो, एवढी लाज वाटायची ना. मला असं वर्गात बसलं ना, ते एकदम असं अनकम्फर्टेबल वाटत होतं पहिले तर. मला असं ते अशी हाफ पॅन्ट घालूच वाटत नव्हती. पण आता ते शाळेचे रूल होते, 1ली 2री पण ते कोणी लहान नसते. पण 4थी 5वी पर्यंत आम्ही खाकी पॅन्टच घातली. आणि नंतर मग जसं मोठं जसं मग ते फुल पॅन्ट हे ते मग झालं. मग जरा बरं वाटलं. नाही तर त्या लई असं वेगळंच होतं. मजा यायची रे तेव्हा आपण. कधी लय मजा यायची 26 जानेवारीला जायची. 26 जानेवारी ते दिवस वेगळेच होते. जेव्हा आणि ते खरं सांगतो, जेव्हा ते प्रभात फेरी म्हणतो बघ, तर मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, ते प्रभात फेरी होती ना, ते एवढं चिरकायचो म्हणसाल, एवढं चिरकायचो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम पूर्ण अशी इथून आमचा पूर्ण घसा बसत होता माहिती का. एवढा घसा बसत होता, आम्ही एवढं बोलत होतो ना, तुम्हाला काय सांगू, एवढं मस्त वाटत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय, छत्रपती शिवाजी महाराजांची की जय. सगळंच असं पूर्ण जे थोर जे व्यक्ती होते ते सगळ्यांचे नाव घेऊन आम्ही जे आहेत ते बोलत होतो. पूर्ण तसं होतं. आणि आमच्या शाळेभोवतून पूर्ण गोल अशी राऊंड होत होती माहिती का. एवढी मज्जा यायची त्या टायमाला. आणि ते फक्त तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, ते ना आम्हाला 10वी पर्यंत जरा बरं वाटलं. मग नंतर 11वी 12वीला ना मग झालं मग सगळं. मग काय नाही, रॅली नव्हती पण तुम्हाला तेव्हा झेंडावंदन होतं ना. झेंडावंदन होतं, पण त्या कॉलेजचं झेंडावंदन ते लहान लेकरासारखं नसते का. कॉलेजला ना झेंडावंदन होतं. मग तिथं यायची सगळेजण भाजे, कोणी लेक्चर करायचे आणि कोणी बाहेर थांबायचे. काय त्याला झेंडावंदन म्हणतात का. आमच्या टायमाला मस्त रांगा थांबायच्या, एका जांदर घेऊन मस्त जनगण व्हायचा. मग 1-2 रांगा करायच्या,
पुढे मुली असायच्या, माग मुलं असायचे, मग सरळ आणि आता असं गोल. सध्या नाही आपल्या देशामध्ये सगळ्यांना अभिमान आहे. सगळे जातात झेंडावंदनला. रिटायर लोक ते कुठं तहसीलला जातात, कोणी पोलीस स्टेशनच्या तिथं गेले, कोणी एअरपोर्टला गेले आपल्या इकडचे सगळीचे. खूप जण हा सगळे मानानं अभिमानानं स्वाभिमानानं ते जातात ना. पांढरे शुभ्र कपडे घालून किती छान वाटते. आपण गेलं का आता आमचं तर काहीच काम नव्हतं तरी पण आम्ही झेंडावंदनला गेलो की नाही. आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तर मित्रांनो अशी होती स्टोरी आणि एकदम वेगळीच आवड होती. तुमच्याच होते की नाही? आमच्या वेळेस बी होतो आम्ही तहसीलला. माझे काका नगरसेवक होते. माझ्या वडील झेंडावंदन व्हायचं. आम्ही उड्यावरच आम्हाला बिस्किटचे पुडे, बिस्किट, चॉकलेट, केळी सगळं हो बा तुमच्याकडे होते की नाही झेंडावंदन? झेंडावंदन हो ना, तुमच्या टायमाला पुऱ्या भारतामध्ये असते. नाही हो, तुमच्या टायमाला म्हणजे तुम्ही तिथं कसं करायचो? हो ना, मग तुम्ही तुम्हाला शाळेत जायचो सकाळी लवकर 7 वाजता झेंडावंदन घरच्याने लवकर उठवायचे. पहिली इस्त्री नव्हती, तांब्यात कोळसे घ्यायचे, फिरवायचे, तर वेगळी कडक इस्त्री मारून इन करून जायचे. हाफ पॅन्ट राहायची, खाकीची हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट. मी तर म्हणलं नाही, खाकीची पॅन्ट ना कॉमनच होती. खाकी पॅन्ट घालाय आणि पहिली दुसरी कॉमन होती. ब्लाउज होतं, स्कर्ट होतं खाली छोटं आणि ब्लाउज होतं खाली. अच्छा अच्छा. व्हाईट वालं. मुलींचं वेगळं होतं, मुलांचं खाकी पॅन्ट होती. हे असं असायचं एकदम असं म्हणजे ते वेगळीच आवड होती. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा, पप्पा लहान होतो तेव्हा एकदम आवडायचं, एकदम छान. आणि हे असंच होतं. घरी आल्यानंतर मला मामाने विचारलं आज का आहे, म्हणलो झेंडावंदन आहे. तारीख काय आहे? म्हणलो 15 ऑगस्ट. त्यावेळेस 15 ऑगस्ट. हा ते 15 ऑगस्टला होतेच ना. मला विचारलं मामाने. विचारलं तेव्हा मामा स्ट्रिक्ट होती का त्या टायमाला? पहिल्या दुसऱ्या वर्गात होतो. पहिल्या वर्गात पहिल्या वर्गात तुम्ही याच्या मामाला PSI ऑफर आली. तू? मी 9वी पर्यंत होतो. 12वी 10वी 12वी आम्ही 12वी पर्यंत गेलो झेंडावंदनला. अच्छा. कॉलेज करत होते आम्ही. आणि तू एकच कॉलेजमध्ये होती तिथं? हो, महात्मा फुलेला शिक्षण झालं माझं. तिथंच कॉलेज बी झालं महात्मा फुलेलाच. अच्छा अच्छा. बरं आहे. तर मित्रांनो तुम्ही झेंडावंदनला जाताना वय बघू नका. तर कारण असे प्रसंग येतात त्याला आपण ना जगलं पाहिजे खरं तर. तर मित्रांनो हे होता आजचा ब्लॉग. आणि जरा गप्पा गोष्टी केल्या, जरा मेमोरी जरा असं रिमाइंड केलं आणि जरा बरं वाटलं. असं जरा असं नवीन नवीन काय गोष्टी जर अशा आपण जर नवीन नवीन गोष्टी तर मागच्या गोष्टी म्हणलं तर ते आनंद वाटते पहिल्या गोष्टी. ते गोष्टी आवडते ना खूप त्या गोष्टी. तर तेच होतं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? तर ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करा. मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला एवढंच. आवडल्यात तर सबस्क्राईब नक्की करा. आता चला बाय. स्वतःची काळजी घ्या, आईबापाची काळजी घ्या. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.